एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आज 20 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली। कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही। 4-5 फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले, त्या प्रत्येक मध्ये FIR दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणामुळे कोणत्याही घटनामुळे निवडणुकीवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही। थोडक्यात मी आकडे सांगून देतो। जसा आपल्याला माहित असेल की 3738 आमच्याकडे बूथ होते, प्रत्येक बूथवर वोटिंग झाली। पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो। विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 64.60% वोटिंग झाला होता। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 61.19% वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 65.41% वोटिंग झालं आहे। यामध्ये हा जो आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार, कारण हा जो आकडा आहे ते 7:30 वाजता मी घेतला होता, तर त्यामध्ये जवळपास 1.5% वाढ होईल, कारण 40-50 बूथवर आताही वोटिंग सुरू होतं। तसेच हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतले आहे, फॉर्म 17C चे आकडे नाही आहेत। त्यामुळे काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उद्या 1 वाजता एक्झॅक्ट जे आकडे आहेत उद्या 1 वाजता दुपारी येतील। त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले, महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या, तो आम्ही उद्या 1 वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ। पण 7:30 वाजताची डेटा प्रमाणे 65.41% वोटिंग झालं आहे। असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो। करमाडामध्ये 67.85, माढामध्ये 70.36%, बार्शीमध्ये 72.52%, मोहोळमध्ये 68.62%, सोलापूर नॉर्थ मध्ये 56.62%, सोलापूर सेंट्रल मध्ये 53.36%, अक्कलकोट मध्ये 64.33%, साउथ सोलापूर मध्ये 58.35%, पंढरपूर मध्ये 68.96%, सांगोला मध्ये 73.59% आणि माळशिरस मध्ये 65.69% एवढा वोटिंग झाला आहे। असा एकूण 65.41% वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे। याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास 14,500 आहे। आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो 14,500 आकडा आहे। EDC जे आहे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत, महिला पोलिंग ऑफिसरला आम्ही देतो, त्याची संख्या 4,126 आहे आणि 4,383 लोकांनी होम बेस्ड वोटिंग द्वारे त्यांनी मतदान केले आहे। एक जे लक्षणीय बाब आहे, यावेळी आपल्याला सर्वांना माहित असेल की लोकसभा निवडणूक मध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते। यावेळी दॅट संख्या इज नेग्लिजिबल, कारण लोकसभा मध्ये प्रत्येक आरोला 50 ते 100 कॉल आले होते। कलेक्टर म्हणून मला जवळपास 100 कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून सुटलं आहे, डिलीटेड आहे किंवा मिसिंग आहे। यावेळी कुठल्याही आरोला एकही कॉल नाही आला, मला फक्त 2 कॉल आले की माझं नाव सुटलं आहे। यावेळी मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सच्या जे लोकसभामध्ये जो प्रॉब्लेम झाला होता, यावेळी खूपच कमी प्रमाणे, ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो।
जसं मी सांगितलं होता की 1,56,000 लोकांचे जे आम्ही नाम डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर 2023 पासून जानेवारी 2024 पर्यंत एक मासिव्ह ड्राईव्ह घेऊन 1,56,000 लोकांचे नाव डिलीट केला होता. तो प्रत्येक डिलीटेड मतदाराला आम्ही संपर्क केला BLO मार्फत आणि त्यांना कॉल केला. त्यापैकी 2,372 लोकांचे नाव आम्ही परत ऍड केला आणि म्हणून हा असा झालाय की यावेळी मिसिंग डिलीटेड वोटर्सचा प्रॉब्लेम नाही आला आहे. ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसभा निवडणुकीच्या नंतर खूपच कमी केला होता. एकूण जे एडिशन झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर एकूण एडिशन 1,92,000 मतदारची झाली आहे आणि डिलिशन 8,000चे जवळपास झाले आहे. अजून एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असं दिसते जे वेबकास्टिंगवर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्यापर्यंत येतील, पण असा जे वेबकास्टिंगवर आम्ही जे कंट्रोल रूम मध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची संख्या, महिला मतदाराची संख्या खूप जास्त होती. लांगमध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की 27 ऑक्टोबर 2023 ला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे, मतदार यादी आहे, त्यामध्ये जे जेंडर रेशिओ आहे तो 923 होता. मतलब जर मतदार यादीमध्ये 1000 पुरुष आहेत तर त्यावेळी 27 ऑक्टोबर 2023 ला 923 महिला होत्या. आता यावेळी आजच्या दिवशी जे आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशिओ आहे मतदार यादीचा तो 952 झाला. म्हणजे प्रत्येक 1000 पुरुष मतदारवर 952 महिला मतदार आता वोटर लिस्ट मध्ये आहेत. आम्ही विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने जिल्ह्याची प्रशंसा पण केली होती त्यांची बैठकमध्ये. त्यामुळे हे चांगले महिला मतदारची संख्येमध्ये एक चांगली वाढ